स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आजच्या आपल्या या सेशनमध्ये. तर बघा मित्रांनो, मागच्या सेशनमध्ये आपण सायमल्टेनियस इक्वेशनला सॉल्व्ह करण्याच्या ज्या वेगवेगळ्या मेथड्स आहेत त्यातली पहिली मेथड इलिमिनेशन मेथड आपण स्टडी केली होती. इलिमिनेशन मेथड म्हणजे काय हे आपण खूप चांगल्या पद्धतीनं मागच्या सेशनमध्ये बघितलं आहे. ज्या विद्यार्थ्यांनी ते सेशन बघितलं नसेल त्यांनी अगोदर ते सेशन बघा. आपल्या याच चॅनलवर ते जे अगोदरचं सेशन आहे लेक्चर नंबर 2 ते मी अपलोड केलेलं आहे. ते सेशन तुम्ही बघा. ते सेशनमध्ये तुम्हाला चांगल्या पद्धतीनं क्लॅरिटी येणार आहे की इलिमिनेशन मेथड म्हणजे नेमकं काय असतं आणि कशा पद्धतीनं तिथं प्रॉब्लेम जे आहेत ते सॉल्व्ह करायचे आहेत. तर बघा, एक प्रॉब्लेमच्या मी तुम्हाला सांगितलं होतं की अशा पद्धतीनं आपण हे दोन लिनियर इक्वेशन होते आपल्याकडं, दोन व्हेरिएबलमधले, दोन चलातील हे दोन रेषीय समीकरणे होते. तर या दोघांना आपण सॉल्व्ह केलं. याला सॉल्व करत असताना मी तुम्हाला सांगितलं की बाय डुईंग ॲडिशन ऑर सबट्रॅक्शन यू हॅव टू इलिमिनेट द वन व्हेरिएबल. कुठल्या तरी एका व्हेरिएबलला तुम्हाला इलिमिनेट करायचं आहे. मग एक्सला इलिमिनेट करा किंवा वायला इलिमिनेट करा, अशा पद्धतीनं आपण चांगल्या पद्धतीनं ते एक्सप्लेन करून एकदम डिटेलमध्ये ते लेक्चर ते सेशन घेतलं होतं. तर तुम्ही ते सेशन बघा. ज्या विद्यार्थ्यांनी बघितलं नसेल त्यांनी. आजच्या सेशनमध्ये आपण या इलिमिनेशन मेथडवरचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह करूया. ठीक आहे, इलिमिनेशन मेथडचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह करूया. पण लक्षात घ्या, हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना तुम्हाला काही स्टेप्स इथं लक्षात ठेवायच्या आहेत. काही स्टेप्स तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. बघा, जसं मी जर तुम्हाला म्हटलं की तुम्हाला एखादा पर्टिक्युलर प्रॉब्लेम आहे तो इलिमिनेशन मेथडने सॉल्व्ह करायचा आहे. इलिमिनेशन मेथडने तुम्हाला इथं त्याला सॉल्व्ह करायचं आहे. ठीक आहे, तर इलिमिनेशन मेथडने प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना तुम्हाला इथं काही स्टेप्स तिथं लक्षात ठेवा. फर्स्ट स्टेप, सगळ्यात पहिली स्टेप आहे बघा, स्टेप नंबर 1. राईट द गिवन इक्वेशन इन स्टँडर्ड फॉर्म. जर स्टँडर्ड फॉर्ममध्ये गिवन इक्वेशन नसतील तर त्याला स्टँडर्ड फॉर्ममध्ये लिहा. मॅक्सिमम वेळेस तुम्हाला प्रॉब्लेम हा ऑलरेडी स्टँडर्ड फॉर्ममध्येच असणार आहे ते इक्वेशन, त्यामुळे त्याची जास्त काही गरज नाही. यू हॅव टू चेक वेदर द कोएफिशियंट ऑफ एनी वन ऑफ द व्हेरिएबल इज सेम ऑर नॉट. म्हणजे तुम्हाला चेक करायचं आहे, चेक वेदर द कोएफिशियंट ऑफ, चेक whether coefficient of any one variable, at least any one variable is same or not. म्हणजे कमीत कमी एका व्हेरिएबलचा कुठल्या तरी एक तर दोन्ही इक्वेशन मधल्या एक्सचा कोएफिशियंट सेम असला पाहिजे किंवा दोन्ही इक्वेशन मधल्या वायचा कोएफिशियंट सेम आहे का नाही हे चेक करायचं. आणि जर असेल तर डायरेक्ट बाय डुईंग ॲडिशन ऑर सबट्रॅक्शन यू हॅव टू इलिमिनेट दॅट व्हेरिएबल. ज्याचा कोएफिशियंट सेम आहे त्या व्हेरिएबलला इलिमिनेट करायचं. मग तिथं ॲडिशनने इलिमिनेट होत असेल तर ॲडिशन करा दोन्ही इक्वेशनची, किंवा सबट्रॅक्शनने इलिमिनेट होत असेल तर सबट्रॅक्शन करा. म्हणजे चेक वेदर द कोएफिशियंट ऑफ एनी वन व्हेरिएबल इज सेम ऑर नॉट. इफ नॉट सेम, जर सेम नसेल, इफ नॉट सेम, then by doing multiplication or one can also say division. एक तर मल्टिप्लिकेशन ने करा किंवा डिव्हिजन ने करा. देन इफ नॉट सेम, जर कोएफिशियंट सेम नसेल तर काय करायचं, बाय डुईंग आयदर मल्टिप्लिकेशन और डिव्हिजन मेक द कोएफिशियंट सेम. जो कोएफिशियंट आहे सहगुणक आहे त्याला सेम करायचं. लक्षात येतंय. म्हणजे मी जर तुम्हाला म्हटलं की माझ्याकडं 2x + 3y इज इक्वल टू 5 असं एक इक्वेशन आहे आणि एक आहे बघा x - y इज इक्वल टू 7. आता इथं लक्षात घ्या, आता इथं हे दोन इक्वेशन असे आहेत की x व्हेरिएबलचा कोएफिशियंट दोन्हीमध्ये पण सेम नाही आहे आणि y व्हेरिएबलचा पण सेम नाही आहे. मग मला जर सेम करायचं असेल, मला y व्हेरिएबलचा कोएफिशियंट सेम करायचं असेल तर मी इथं 3i yचं कोएफिशियंट, तर या इक्वेशनला पण मी 3 ने मल्टिप्लाय केलं म्हणजे y सेम होईल. किंवा मला x कोएफिशियंट सेम करायचं असेल तर इथं 2 आहे तर मला या इक्वेशनला 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल. आणि जर अगोदरच कोएफिशियंट सेम असतील, आपण कालचा प्रॉब्लेम घेतला बघा हा, तर इथं मी तुम्हाला सांगितलं की इथं एक्सचा कोएफिशियंट दोन्ही ठिकाणी सेम होता, वायचा कोएफिशियंट पण इथं 1 होता, बरोबर की नाही. म्हणून आपण इथं काही मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन वगैरे काही एखाद्या नंबरने करायची गरज पडली नाही. डायरेक्ट आपण ॲडिशन करून वायला इलिमिनेट केलं, एक्सची व्हॅल्यू भेटली, नंतर एक्सवरून वायची व्हॅल्यू भेटली, किंवा सबट्रॅक्शनने आपण तोच प्रॉब्लेम
सबट्रॅक्शन केली, एक्सला इलिमिनेट केलं, अगोदर वायची व्हॅल्यू भेटली. म्हणजे जर कोएफिशियंट सेम असेल ना तर ज्याचा कोएफिशियंट सेम आहे तो इलिमिनेट होणार आहे. इथं दोन्ही कोएफिशियंट सेम होते, एक्सचे पण सेम होते, वायचे पण कोएफिशियंट सेम होते, म्हणून तुम्ही इथं एक्सला पण इलिमिनेट करू शकता किंवा वायला पण एलिमिनेट करू शकता. पण एखादं पर्टिक्युलर एक्झाम्पल जर असं असेल की ज्यामध्ये एक्स प्लस 2y इज इक्वल टू 7 आणि 3x मायनस 2y इज इक्वल टू 5. आता इथं लक्षात घ्या, या पर्टिक्युलर प्रॉब्लेममध्ये एक्सचे कोएफिशियंट सेम नाही आहेत पण वायचे कोएफिशियंट सेम आहेत. म्हणजे परत कोएफिशियंट सेम करायची गरज आहे का? नाही. मी तुम्हाला सांगितलं की चेक वेदर द कोएफिशियंट ऑफ एनी वन व्हेरिएबल इज सेम ऑर नॉट, अँड इफ इट इज सेम देन यू कॅन डायरेक्टली इलिमिनेट दॅट व्हेरिएबल. ज्याचा कोएफिशियंट सेम आहे त्याला डायरेक्ट इलिमिनेट करा. आता इथं काय करावं लागेल, दोघांची ॲडिशन करा. ॲडिशन केलं तर काय होईल, एक्स प्लस 3x 4x होईल आणि प्लस 2y मायनस 2y कॅन्सल होईल आणि 7 प्लस 5 किती होणार आहे, हे 12 होणार आहे. 7 आणि 5 12. म्हणजे अशा पद्धतीनं डायरेक्ट एलिमिनेट होणार आहे. पण जर अशी कंडिशन आली तर इथं ॲडिशन करून काय होणार आहे, यांची बेरीज होईल. इथं पण ॲडिशनने इथं 2y राहील. इथं बघा ॲडिशन केली तर किती होणार आहे, हा 3x, हा किती होणार आहे, हा 3y मायनस y म्हणजे हा प्लस 2y इज इक्वल टू 12 होईल. झाला का इलिमिनेट? एक पण व्हेरिएबल इलिमिनेट नाही झाला, नाहीतर एक्स नॉर वाय इलिमिनेटेड. सबट्रॅक्शन जरी तुम्ही केली तर 2x मधून x गेला तर 1x राहील. हा 3x मायनस ऑफ मायनस म्हणजे प्लस होणार, म्हणजे हा प्लस 4y होईल आणि 5 वजा 7 म्हणजे वजा. म्हणजे तिथं लक्षात घ्या, म्हणजे ॲडिशन करा किंवा सबट्रॅक्शन करा, दोन्ही व्हेरिएबल इलिमिनेट होत नाही. मग अशा वेळेस जर तुमच्याकडं जो कोएफिशियंट आहे, इफ द कोएफिशियंट इज नॉट सेम, इफ नॉट सेम देन बाय डुईंग मल्टिप्लिकेशन और डिव्हिजन बाय सुटेबल नंबर, जो सुटेबल नंबर आहे त्या सुटेबल नंबरने मल्टिप्लाय करा किंवा डिवाइड करा आणि कोएफिशियंटला सेम करा, मेक द कोएफिशियंट सेम. म्हणून मी तुम्हाला म्हटलं की हे जे एक्झाम्पल आहे ना, कुठलं, हे वालं 2x प्लस 3y इज इक्वल टू 5 आणि दुसरं होतं की x मायनस y इज इक्वल टू 7. आता इथं मला माहिती आहे की दोघांचा कोएफिशियंट सेम नाही आहे. मग मी काय करेल, मला जर याचा कोएफिशियंट सेम करायचं असेल तर मी याला 3 ने मल्टिप्लाय करेल. बघा 3 ने मल्टिप्लाय केल्यावर काय होईल, हे इक्वेशन 3 इंटू एक्स 3x होईल, मायनस 3 इंटू वाय 3y होईल, इज इक्वल टू 3 इंटू 7 7 3 21 होईल. बरोबर. म्हणजे हे इक्वेशन 1 होतं, हे इक्वेशन 2 आहे. या इक्वेशन 2ला आपण 3 ने मल्टिप्लाय केलं, इक्वेशन 2ला आपण काय केलं, 3 ने मल्टिप्लाय केलं, म्हणजे आपल्याला इथं इक्वेशन 3 भेटलं. आता बघा 1 आणि 3 मध्ये बघा, आता जर तुम्ही इक्वेशन 1 आणि 3ला जर ऑब्झर्व केलं तर तुमच्या लक्षात येईल की हे इक्वेशन आणि हे जे इक्वेशन आहे या दोन्ही इक्वेशनमध्ये इथं वायचा जो कोएफिशियंट आहे इथं प्लस 3y आहे, इथं मायनस 3y आहे. म्हणजे वायचा कोएफिशियंट सेम झालेला आहे, तर आपण वायला इलिमिनेट करू शकतो. बाय डुईंग ॲडिशन वी कॅन इलिमिनेट द वाय. म्हणजे अशा पद्धतीने इथं लक्षात घ्या की सगळ्यात पहिलं तुम्हाला अगोदर चेक करायचं आहे की दोनपैकी कुठल्या तरी एखाद्या व्हेरिएबलचा, ॲटलिस्ट कुठल्या तरी एखाद्या व्हेरिएबलचा कोएफिशियंट सेम आहे का नाही. आणि ज्या व्हेरिएबलचा कोएफिशियंट सेम आहे त्याला ॲडिशनने इलिमिनेट होत असेल तर ॲडिशनने इलिमिनेट करा किंवा सबट्रॅक्शन करून इलिमिनेट होत असेल तर सबट्रॅक्शन करून इलिमिनेट करा. पण जर कोएफिशियंट सेम नसेल तर अगोदर तुम्हाला अशा पद्धतीनं मल्टिप्लिकेशन करून कोएफिशियंट सेम करावं लागेल. मग तुम्ही म्हणणार की वायचाच सेम करू शकतो का आपण, एक्सचा करू शकत नाही का? तर एक्सचा पण कोएफिशियंट आपण सेम करू शकतो. इफ यू वॉन्ट टू मेक द कोएफिशियंट ऑफ एक्स सेम, जर एक्सचा कोएफिशियंट सेम करायचा असेल तर काय करावं लागेल बरं, काय करावं लागेल जर तुम्हाला एक्सचा कोएफिशियंट सेम करायचा असेल. बघा आता हेच इक्वेशन आहे, आता मला एक्सचा कोएफिशियंट सेम करायचा आहे, ठीक आहे. हे इक्वेशन 1 आहे, हे इक्वेशन 2 आहे. आता मला काय करायचं आहे बघा, इथं मला इथं एक्सचा कोएफिशियंट जो आहे तो सेम करायचा आहे. बघा आता हे इक्वेशन 1 आहे, इक्वेशन 2 आहे. आता मी या इक्वेशनला जर 2 ने मल्टिप्लाय केलं तर हा 2 इंटू एक्स 2x मायनस 2 इंटू वाय मायनस 2y इज इक्वल टू 7 टू द 14 7 दुने 14 असा होईल. आता लक्षात घ्या, हे जे इक्वेशन नंबर 3 मला भेटलेलं आहे आणि इक्वेशन 1 आहे, या 1 आणि 3ला ऑब्झर्व करा. जर तुम्ही इक्वेशन 1 आणि इक्वेशन 3ला ऑब्झर्व केलं तर दोन्ही इक्वेशनमध्ये एक्सचा जो कोएफिशियंट आहे बघा 2x एक्सचा कोएफिशियंट दोन्ही इक्वेशनमध्ये सेम आहे आणि दोन्ही पॉझिटिव्ह आहेत. म्हणून मला इथं सबट्रॅक्शन करावं लागेल, या दोघांची सबट्रॅक्शन करा. सबट्रॅक्शनने तुम्हाला इथं जे पण तुमचा एक्स व्हेरिएबल आहे तो इलिमिनेट होणार. बघा मी जर सबट्रॅक्ट केलं इक्वेशन 1ला फ्रॉम 2 किंवा तुम्ही 2 मधून 1 करा, 1 मधून 2 करा, काही फरक पडत नाही, फक्त थोडीशी क्लॅरिटी ठेवा. आता 1ला सबट्रॅक्ट करायचे 2 मधून, मग 2ला अगोदर लिहावं लागेल 2x मायनस 2y इज इक्वल टू 14 आणि याच्यामधून सबट्रॅक्ट करायचं आहे 2x प्लस 3y इज इक्वल टू 5.
बघा सबट्रॅक्शनमध्ये हे साईन चेंज होणार, हा मायनस हा मायनस हा मायनस, बरोबर. प्लस 2x मायनस 2x मग कॅन्सल होईल. आणि मग नंतर हा मायनस 2y मायनस 3y हा मायनस 5y होईल. आणि इथं 14मधून 5 मायनस करा, इकडं 9 राहील काहीतरी, बरोबर. अशा पद्धतीनं इथं लक्षात घ्या बाळांनो की तुम्हाला सगळ्यात अगोदर काय करायचं आहे, कोएफिशियंट सेम आहे का नाही ते चेक करायचं आहे. जर सेम नसेल तर अशा पद्धतीनं सेम करा, एकतर एक्सचा कोएफिशियंट सेम करा किंवा वायचा कोएफिशियंट सेम करा. आणि ज्याचा कोएफिशियंट सेम झाला त्याला तुम्ही ॲडिशनने किंवा सबट्रॅक्शनने इलिमिनेट करायचं आहे. आणि एक व्हेरिएबल इलिमिनेट झाला तर तुम्हाला एकाची व्हॅल्यू भेटते. जसं इथं वाय इलिमिनेट होणार आहे, वाय इलिमिनेट झाला तर एक्सची व्हॅल्यू भेटणार आहे. मग त्या एक्सच्या व्हॅल्यूचा यूज करून आपण वायची व्हॅल्यू काढणार, जे आपण मागच्या सेशनमध्ये बघितलं होतं त्या पद्धतीनं. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं एकदम सिंपल आणि बढिया ही मेथड आहे. चला आपण याचे काही प्रॉब्लेम्स घेऊ. जो एक्झरसाइज आहे आपला प्रॅक्टिस सेट आहे 1.1, तर सराव संच 1.1 यातील आपण काही प्रॉब्लेम घेऊ. बघा आता पहिलंच एक ॲक्टिव्हिटी तुम्हाला दिलेली आहे. इक्वेशन दिलेले आहेत, दोन इक्वेशन आहेत बघा, 5x + 3y = 9 आणि 2x - 3y = 11. आता लक्षात घ्या, बघा आता यामध्ये तुम्हाला तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर या दोन्हीमध्ये एक्सचा कोएफिशियंट 5 आहे, 2 आहे. एक्सचा कोएफिशियंट सेम आहे का नाही. वायचा कोएफिशियंट इथं 3 आहे, इथं पण 3 आहे, बरोबर. म्हणजे वायचा कोएफिशियंट सेम आहे. मी तुम्हाला अगोदरच सांगितलं ज्याचा कोएफिशियंट सेम त्याला एलिमिनेट करायचं. मग लक्षात घ्या, इथला वायचा कोएफिशियंट 3y आहे, इथला पण 3y आहे, बरोबर. इथं प्लस 3y आहे, इथं मायनस 3y आहे. मग ॲडिशन करावं लागेल, ते तुम्हाला ऑलरेडी इथं दिलं आहे. लेट्स ॲड द इक्वेशन 1 and 2. आणि जर तुम्ही ॲडिशन केली तर हा 5x + 2x हा होणार आहे 7x, हा होणार आहे 7x. बघा इकडं ऑलरेडी x दिलं आहे, म्हणजे तुम्हाला या बॉक्समध्ये फक्त 7 लिहायचं आहे. आणि हा प्लस 3y मायनस 3y हा ऑटोमॅटिकली तिथं म्हणजे इलिमिनेट होणार आहे, बरोबर. त्यानंतर हा 9 + 12 याची ॲडिशन करा, हा 21 येईल, बरोबर. आता 7 इकडं आल्यावर डिवाइड होईल, म्हणजे 21. इकडं मल्टिप्लाय आहे 7x ला, इकडे गेल्यावर डिवाइड होईल आणि 7 त्रिक 21 होतात, म्हणून एक्सची व्हॅल्यू तुम्हाला इथं 3 भेटणार आहे. किती सिंपल आहे यार, व्हेरी सिंपल, व्हेरी सिंपल. आता लक्षात घ्या, ही जी एक्सची व्हॅल्यू भेटली की नाही, x = 3, याला पुट करायचं. मी तुम्हाला सांगितलं की एक तर इक्वेशन 1 मध्ये ठेवा किंवा 2 मध्ये ठेवा. आता इथे यांनी जे सांगितलं की इक्वेशन 1 मध्ये ठेवायचं. मग 1 काय आहे बघा, 5 × x, 5 × x, मग एक्सची व्हॅल्यू 3, 5 × 3 + 3y = 9. आता हे काय होणार आहे बघा, हा 3y असाच राहील, हा = पलीकडचा 9 तिकडे जाईल. या दोघांचं प्रोडक्ट 15 होणार आहे आणि इकडे आल्यावर तो मायनस होईल, इथं +15 होईल, इकडे आल्यावर काय होणार आहे -15. त्यामुळं हा मायनस इकडं 15. ठीक आहे. आता बघा 9 - 15, 9 - 15 करा, इथं -6 राहतील आणि -6 / 3 करा, इथं तुम्हाला -2 उत्तर येणार. म्हणून इथं तुमचं जे सोल्युशन आहे x, y, म्हणजे एक्सची व्हॅल्यू 3 आणि वायची व्हॅल्यू -2. अशा पद्धतीनं तुम्हाला ही जी फर्स्ट ॲक्टिव्हिटी आहे या एक्झरसाईजमधली, ही एकदम सिम्पल वेमध्ये सॉल्व्ह होणार आहे. ठीक आहे, चला आपण पुढचा एक प्रॉब्लेम घेऊ. बघा आता क्वेश्चन नंबर 2 मध्ये तुम्हाला अशा पद्धतीनं इक्वेशन दिलेलं आहे. आता सगळ्यात अगोदर लक्षात घ्या, जो तुमच्याकडे इथं क्वेश्चन नंबर 1 आहे, जो क्वेश्चन नंबर 1 आहे, या क्वेश्चन नंबर 1ला आपण सॉल्व्ह करू. सी सोल्युशन लेट. बघा आता इथं गिवन इक्वेशन तुम्हाला काय दिलेले आहेत. गिवन इक्वेशन्स आर 3a + 5b = 26. नेम इट ॲज इक्वेशन नंबर 1. याला इक्वेशन नंबर 1 म्हणा. सेकंड इक्वेशन तुम्हाला दिलेलं आहे a + 5b = 22. नेम इट ॲज इक्वेशन नंबर 2. आता लक्षात घ्या, आता सगळ्यात पहिले लक्षात घ्या, याचे मी ज्या पद्धतीनं सॉल्व्ह करत आहे ना, याच पद्धतीनं तुम्ही स्टेप फॉलो करायचे आहेत. फर्स्ट ऑफ ऑल यू हॅव टू राईट द गिवन इक्वेशन ॲज इट इज. जे गिवन इक्वेशन दिलेले आहेत त्याला ॲज इट इज लिहा. हे गिवन इक्वेशन लिहिल्यानंतर चेक करायचं. आता इथं व्हेरिएबल ए आणि बी आहेत, एक्स आणि वायच्या ऐवजी व्हेरिएबल ए आणि बी आहे, त्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही. आता लक्षात घ्या, एचे कोएफिशियंट सेम आहे का, इथं एचा कोएफिशियंट 3 आहे, इथं काहीच नाही म्हणजे 1 आहे, म्हणजे एचा कोएफिशियंट सेम नाही आहे, ए व्हेरिएबलचा कोएफिशियंट सेम नाही आहे. आता बीचे कोएफिशियंट चेक करा. बीचा कोएफिशियंट इथं 5 आहे, इथं पण 5 आहे. यस, दोन्ही ठिकाणी 5 कोएफिशियंट आहे, बरोबर. मग जर दोन्ही ठिकाणी कोएफिशियंट सेम असेल आणि दोन्ही कोएफिशियंट पॉझिटिव्ह असतील तर दोघांची बेरीज करून 10 होणार आहे. 5b + 5b 10b होणार. मग ॲडिशनने इलिमिनेट होणार आहे का, तर सबट्रॅक्शनने इलिमिनेट होणार आहे. 5b आणि 5b दोघांची सबट्रॅक्शन करा, इलिमिनेट होईल. मग इथं काय करायचं बघा बाळांनो, सबट्रॅक्टिंग इक्वेशन 2ला सबट्रॅक्ट करा फ्रॉम 1. आणि तुम्ही इथं डायरेक्ट पण लिहू शकता. हे 3a मधून a गेला तर 2a राहील, 5b मधून 5b गेला तर कॅन्सल होईल, 26 मधून 22 गेला
म्हणजे डायरेक्ट लिहू शकता 3a मधून a गेला तर 2a आणि 5b मायनस 5b कॅन्सल, 26 मधून 22 गेले तर 4, असं डायरेक्ट पण तुम्ही लिहू शकता. पण ठीक आहे, हरकत नाही. आपण नेमकेच प्रॉब्लेमला सुरुवात केली त्यामुळे आपण थोडं चांगल्या पद्धतीने डिटेलमध्ये लिहू थोडंसं. बघा मग काय करायचे, 2ला सबट्रॅक्ट करायचे 1 मधून सबट्रॅक्ट करायचे तर 1 इक्वेशनला अगोदर लिहा. म्हणजे हा होणार आहे 3a प्लस 5b इज इक्वल टू 26 आणि दुसरा इक्वेशन जो होता a प्लस 5b इज इक्वल टू 22. बघा यांची सबट्रॅक्शन करायची, हा मायनस होईल, हा मायनस, हा मायनस. आता लक्षात घ्या 3a मायनस a म्हणजे हा 2a होईल आणि प्लस 5b मायनस 5b हा कॅन्सल होईल आणि 26 मायनस 22 म्हणजे हा येणार आहे 4. म्हणजे इथून तुम्हाला a इज इक्वल टू काय येणार आहे 4/2. म्हणजेच a इज इक्वल टू 2. लक्षात घ्या a इज इक्वल टू 2 आलेला आहे. a इज इक्वल टू 2 अशा पद्धतीनं तुम्हाला a ची व्हॅल्यू भेटली. आता a ची व्हॅल्यू भेटल्यानंतर काय करायचं आहे, आता तुम्हाला a ची जी व्हॅल्यू आहे a इज इक्वल टू 2 याला पुट करा. एकतर इक्वेशन 1 मध्ये पुट करा किंवा इक्वेशन 2 मध्ये पुट करा. यू विल गेट द व्हॅल्यू ऑफ अनदर व्हेरिएबल, नॉन इलिमिनेटेड व्हेरिएबल. बघा मग मी इथं लिहिल पुट a इज इक्वल टू 2 इन इक्वेशन 2 मध्ये ठेवू आपण. ठीक आहे, तुम्हाला 1 मध्ये ठेवायचे तर 1 मध्ये पण ठेवू शकता, हरकत नाही. 2 मला थोडं सिम्पल वाटलं म्हणून आपण इथं ठेवू. जे सोपं आहे ना त्याच्यात ठेवायचं. बघा एच्या जागेवर 2 ठेवा. 2 प्लस 5b इज इक्वल टू 22. मग 5b बरोबर काय होईल बरं, 22 हा प्लस 2 तिकडे गेल्यावर काय होणार आहे -2. मग बघा 5b बरोबर 22 मधून 2 गेला तर इथं 20 राहतील की नाही, 22 मधून 2 गेले तर 20 राहतील. आणि मग b इज इक्वल टू काय होईल 20 आपण आता 5b ला मल्टिप्लाय आहे, इकडे गेल्यावर मग डिवाइड होईल. तर लक्षात घ्या आणि 5 चोक 20 होतात की नाही, म्हणजे b इज इक्वल टू 4. म्हणून इथं तुम्हाला जे सोल्युशन भेटलेलं आहे बघा, देअरफॉर सोल्युशन इज x, y इज इक्वल टू a आणि b म्हणा त्याला. x y आहे का आता व्हेरिएबल, a आणि b नाव दिलं आहे त्यांनी, त्यामुळं a, b इज इक्वल टू 2, 4. आणि मी तुम्हाला सांगितलं की कशा पद्धतीनं तुम्ही तुमचे जे आन्सर आहेत हे व्हेरीफाय करू शकता. इथं व्हॅल्यू ठेवा आणि व्हेरीफाय करा. बघा इथं व्हॅल्यू ठेवून व्हेरीफाय करा. इथं व्हॅल्यू जर तुम्ही ठेवली, बघा इथं व्हॅल्यू ठेवा आणि चेक करा. बघा a ची व्हॅल्यू किती आलेली आहे, a ची व्हॅल्यू आलेली आहे 2 प्लस 5 इंटू b ची व्हॅल्यू किती आलेली आहे, b ची व्हॅल्यू 4 आलेली आहे. बघा 5 चोक 20 आणि 20 आणि 2 22 येतो की नाही 22. मीन्स युअर आन्सर इज करेक्ट. म्हणजे तुमचं जे आन्सर आहे ते बरोबर आहे. ठीक आहे, क्लिअर आहे सर्वांना. तर अशा पद्धतीनं एकदम सिम्पल असे हे क्वेश्चन्स आहेत, लक्षात घ्या एकदम सिम्पल असे हे क्वेश्चन आहेत. तर या टाईपचे जे प्रॉब्लेम्स आहेत असे प्रॉब्लेम तुम्हाला इथं म्हणजे विचारले जाऊ शकतात. ठीक आहे, तुमच्या बोर्डाच्या परीक्षेत असे साधे सिम्पल एक्झाम्पल येतात, त्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही. आता नेक्स्ट क्वेश्चन जो आहे बघा, नेक्स्ट क्वेश्चनमध्ये तुम्हाला इथं जर तुम्ही ऑब्झर्व केलं ना, जर तुम्ही इथं नेक्स्ट क्वेश्चनला जर चांगल्या पद्धतीने ऑब्झर्व केलं तर एक इक्वेशन आहे बघा x प्लस 7y इज इक्वल टू 10 आणि दुसरं इक्वेशन आहे बघा 3x मायनस 2y इज इक्वल टू 7. आता इथे बघा एक्सचा कोएफिशियंट सेम आहे का, नाही. वायचा कोएफिशियंट सेम आहे का, नाही. एक्सचा पण कोएफिशियंट सेम नाही, वायचा पण सेम नाही. मग कुठल्या तरी एकाचा कोएफिशियंट सेम करायचा. जर एक्सचा कोएफिशियंट सेम करायचा असेल तर या इक्वेशनला 3 ने मल्टिप्लाय करा, एक्सचा सेम होऊन जाईल 3x. पण वायचा जर सेम करायचा असेल तर मात्र फक्त एका इक्वेशनला मल्टिप्लाय करून चालणार आहे का, नाही चालणार. याला 2 ने मल्टिप्लाय केलं तर 7 दुने 14 होईल आणि याला 7 ने मल्टिप्लाय केलं तर 2 गुणिले 7 14 होईल, बरोबर की नाही. म्हणजे 7 दुने 14 आणि बे 7 14, तर म्हणजे 14 सेम होईल. म्हणजे वायचा कोएफिशियंट जर सारखा करायचा असेल ना तर दोन्ही इक्वेशनला मल्टिप्लाय करावं लागेल. याला 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल, याला 7 ने मल्टिप्लाय, थोडं महागात जाणार, थोडंसं महागात पडणार. त्यामुळं वायच्या नादी लागायचं नाही, लक्षात घ्या. वायच्या नादी लागायचं नाही म्हणजे ज्या इक्वेशनचा कोएफिशियंट एकदम सिम्पल वेमध्ये किंवा एकदम म्हणजे एकाच इक्वेशनला मल्टिप्लाय करून सेम होणार नाही अशा व्हेरिएबलचा कोएफिशियंट सेम करायचा नाही. एक्सचा कोएफिशियंट एकदम इझिली सेम होतोय, त्यामुळे एक्सचा कोएफिशियंट सेम करा. या इक्वेशनला तुम्ही 3 ने मल्टिप्लाय करा. बघा या इक्वेशनला जर 3 ने मल्टिप्लाय जर तुम्ही केलं, हे बघा हे इक्वेशन 1 आहे, हे इक्वेशन 2 आहे. ठीक आहे, आता तुम्ही जर मल्टिप्लाय केलं इक्वेशन 1ला, बघा मल्टिप्लाय इक्वेशन 1/3
1ला जर तुम्ही 3ने मल्टिप्लाय केलं तर काय होणार आहे, हा 3 इंटू एक्स 3x होईल बरोबर, प्लस 3 इंटू 7 7 21 वाय होईल आणि 3 इंटू 10 3 10 30 होईल बरोबर. अशा पद्धतीने आता हे भेटलं तुम्हाला इक्वेशन नंबर 3. इक्वेशन नंबर 3 आता लक्षात घ्या, इक्वेशन नंबर 2 आणि 3ला तुम्ही ऑब्झर्व करा, 2 आणि 3ला ऑब्झर्व करा आणि इथं प्लस 3x आहे, इथं प्लस 3x आहे, म्हणजे सबट्रॅक्शन जर केले ना तर 3x आणि 3x कॅन्सल होणार आहे मायनस केल्यामुळे, त्यामुळे इथं सबट्रॅक्शन करायची. सबट्रॅक्टिंग इक्वेशन 2ला सबट्रॅक्ट करा फ्रॉम 3 मधून 2ला सबट्रॅक्ट करायचं आहे, 3 मधून 2ला, मग 3ला अगोदर लिहा 2ला नंतर लिहायचं. मग 3 काय आहे बघा, 3x प्लस 21y इज इक्वल टू 30 आणि इक्वेशन नंबर 2 काय होता, 3x मायनस 2y इज इक्वल टू 7 आणि सबट्रॅक्शन करताय तर हा मायनस प्लस होईल, हा प्लस मायनस होईल. आता 3x कॅन्सल आणि 21y प्लस 2y म्हणजे 21 आणि 2 23y होईल आणि इथं जर तुम्ही बघितलं तर 30 मधून 7 गेले तर 23 येतील. म्हणजे इन जनरल 23y इज इक्वल टू 23 आला. लक्षात घ्या 23y इथं दिसतंय का, चलो कलर चेंज करेगा डोंट वरी. बघा म्हणजे 23y इज इक्वल टू 23 आलेला आहे, तर y इज इक्वल टू काय होईल 23 डिवायडेड बाय 23 म्हणजे y इज इक्वल टू 1 येईल. म्हणजे या इक्वेशनमध्ये y ची व्हॅल्यू 1 आलेली आहे. आता y भेटला, आता x काढा, x काढायचा असेल तर ही y इज इक्वल टू 1 व्हॅल्यू ठेवून द्या, इक्वेशन 1 मध्ये ठेवा किंवा 2 मध्ये ठेवा, 1 किंवा 2 मध्ये ठेवून द्या, यू विल गेट द व्हॅल्यू ऑफ x. मग बघा आता मी इथं ठेवतो याला पुट, सपोज इथं मी लिहितो बघा पुट y इज इक्वल टू 1 इन इक्वेशन 1, इक्वेशन 1 मध्ये ठेवा. बघा इक्वेशन 1 मध्ये y ची व्हॅल्यू जर 1 ठेवली तर हा x तर असाच राहणार आहे, हा 7 इंटू y ची व्हॅल्यू 1 म्हणजे 7 1 7 होईल इज इक्वल टू 10 म्हणजे x इज इक्वल टू, आता लक्षात घ्या हा 7 तिकडे गेल्यावर मायनस होईल की नाही, म्हणजे 10 मधून 7 गेले, 10 मधून 7 गेले तर इथं किती राहणार आहे, x इज इक्वल टू 3 म्हणजे x ची व्हॅल्यू किती आली 3. लक्षात घ्या अशा पद्धतीनं तुम्हाला इथं हे लक्षात घ्या, एकदम सिंपल आहेत हे प्रॉब्लेम, फक्त तुम्हाला इथं x इज इक्वल टू 3 हे आन्सर तिथं येतं. तर फक्त लक्षात घ्या की तुम्हाला ज्या स्टेप्स आहेत त्या तिथं प्रॉपरली स्टेप्स फॉलो करा, कॅल्क्युलेशन व्यवस्थित आरामात करा, घाई गडबडीत करू नका. ठीक आहे, आता लक्षात घ्या अजून नेक्स्ट प्रॉब्लेम आहे बघा पुढे काही. आता इथला प्रॉब्लेम जर तुम्ही बघितला तर या प्रॉब्लेममध्ये बघा, या प्रॉब्लेममध्ये 2x मायनस 3y इज इक्वल टू 9 इक्वेशन दिलं आहे आणि इथं 2x प्लस वाय इज इक्वल टू 13 इक्वेशन दिलं. आता इथं बघा एक्सचा कोएफिशियंट सेम आहे, एक्सचा कोएफिशियंट सेम आहे म्हणजे ज्याचा कोएफिशियंट सेम त्याला इलिमिनेट करायचं. मग एक्सचा कोएफिशियंट सेम आहे, इलिमिनेट केव्हा होईल, बेरीज केल्याने 2x अधिक 2x 4x होणार आहे बरोबर की नाही. मग सबट्रॅक्शन करा, याला इक्वेशन 1 म्हणा, याला इक्वेशन नंबर 2 म्हणा. आता लक्षात घ्या, आता काय करा, सबट्रॅक्ट करा, सबट्रॅक्ट इक्वेशन 1 फ्रॉम 2, 1 फ्रॉम 2. बघा 1ला सबट्रॅक्ट करायचं आहे इकडून 2 मधून, मग 2ला अगोदर लिहा, 2x प्लस वाय इज इक्वल टू 13 आणि 2x मायनस 3y इज इक्वल टू 9. ही सबट्रॅक्शन करायची, हा मायनस होईल, दिस मायनस बिकम्स प्लस आणि हा मायनस. ठीक आहे, आता बघा प्लस 2x मायनस 2x कॅन्सल, हा y प्लस 3y म्हणजे हा 4y होईल आणि इकडं 13 मधून 9 गेले तर 4 राहील म्हणजे y इज इक्वल टू काय होणार आहे 4/4 म्हणजे y इज इक्वल टू 1 आलं. लक्षात घ्या y ची व्हॅल्यू किती आली 1. किती सिंपल आहे. आता काय करणार, पुट y इज इक्वल टू 1, पुट y इज इक्वल टू 1 इन इक्वेशन, कुठे ठेवता 1 मध्ये ठेवा, 2 मध्ये ठेवायचं तर 2 मध्ये पण ठेवू शकता, 1 मध्ये ठेवा किंवा 2 मध्ये ठेवा. ठीक आहे, y इज इक्वल टू 1 इक्वेशन 1 मध्ये ठेवूया. मग बघा इक्वेशन 1 काय आहे, 2x मायनस 3 इंटू y ची व्हॅल्यू आलेली आहे 1 इज इक्वल टू 9. याला जर तुम्ही सॉल्व केला तर हा 2x मायनस 3 1 किती होणार आहे 3 इज इक्वल टू 9. आता मायनस 3 तिकडे गेल्यावर काय होईल प्लस 3 म्हणजे 9 प्लस 3 होईल की नाही इकडं आल्यावर, आणि इकडचा 2x तर असाच राहील, हा 2x असाच, हा 9 पण असाच इज इक्वल टू पलीकडे, हा मायनस 3 तिकडे गेल्यावर प्लस 3 आणि 9 3 किती होतात 12 म्हणजे 2x इज इक्वल टू 12. तर x इज इक्वल टू येणार आहे 12/2 म्हणजे x इज इक्वल टू 6, x इज इक्वल टू 6. देअरफॉर सोल्युशन इज 6,1. अगोदर x ची व्हॅल्यू लिहायची, अगोदर x ची व्हॅल्यू, सोल्युशन इज x, y इज इक्वल टू 6,1. अशा पद्धतीनं एकदम सिंपल हा प्रॉब्लेम आहे. आता बघा नेक्स्ट प्रॉब्लेम जो आहे ना, नेक्स्ट प्रॉब्लेम काय आहे बघा,
5m मायनस 3n इज इक्वल टू 19 आहे, बरोबर. इक्वेशन नंबर 1 आहे. इक्वेशन नंबर 1. पेन चेंज करावं का? चलो, सो डोंट वरी, वी विल चेंज द कलर. बघा आता फर्स्ट इक्वेशन काय आहे इथं प्रॉब्लेम नंबर 4 मध्ये, 5m मायनस 3n इज इक्वल टू 19 ॲज इट इज गिवन. इक्वेशनला इक्वेशन नंबर 1 म्हणा, सोल्युशन लेट गिवन असं लिहून टाकायचं. दुसरा इक्वेशन काय आहे बघा, m मायनस 6n इज इक्वल टू मायनस 7. सो नेम दिस ॲज इक्वेशन नंबर 2. आता लक्षात घ्या, एक्सचा कोएफिशियंट दोन्ही ठिकाणी, एमचा कोएफिशियंट सॉरी, आता एक्स वाय व्हेरिएबलच्या ऐवजी एम एन व्हेरिएबल आहे, त्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही. आता लक्षात घ्या, एमचा कोएफिशियंट सेम आहे का नाही, एनचा सेम आहे का नाही. आता सेम कुणाचा करणार बरं. आता जर एमचा कोएफिशियंट सेम करायचा असेल तर इथं 5m आहे, इथं 5 ने मल्टिप्लाय केला तर 5m एकदम इझिली होऊन जाईल. पण जर एनचा कोएफिशियंट सेम करायचा असेल तर याला 6 ने मल्टिप्लाय केलं तर साइन त्रिक 18 होईल, आणि याला 3 ने मल्टिप्लाय केलं तर 3 सक 18 होईल. म्हणजे याला पण मल्टिप्लाय करा, याला पण मल्टिप्लाय करा, मग नंतर एनचं कोएफिशियंट सेम होणार. त्यामुळं एनच्या नादी लागायचं नाही. एकदम सिम्पल वेमध्ये एमचा कोएफिशियंट सेम होतो, त्यामुळे एमचा कोएफिशियंट सेम करून टाका. ठीक आहे. तर अशा पद्धतीने म्हणजे लक्षात घ्या, उगाच नको ते हट्ट करायचे नाही. ठीक आहे. आता इथं एकदम सहज होऊ लागलं की नाही, त्यामुळे इथं काय करणार आपण, मल्टिप्लाय करा इक्वेशन 1ला. बघा मल्टिप्लाइंग इक्वेशन 2 आहे, सॉरी इक्वेशन 2ला मल्टिप्लाय करा बाय 5. मग जर तुम्ही याला 5 ने मल्टिप्लाय केलं तर काय होईल बरं, 5 इंटू एम 5m मायनस 5 सक 30, 6 पंचे 30 इज इक्वल टू मायनस 7 5 35, 7 5 35 होईल, बरोबर की नाही. याला म्हणा इक्वेशन नंबर 3, याला म्हणा इक्वेशन नंबर 3. आता सबट्रॅक्ट करा 3ला कुठून, 1 मधून. सबट्रॅक्ट करा 3ला 1 मधून. बघा 3 आणि 1 मध्ये एमचा कोएफिशियंट सेम झाला आहे ना, 3 आणि 1 मध्ये एमचा कोएफिशियंट सेम झाला आहे. त्यामुळं 3 आणि 1 मध्ये सबट्रॅक्शन करायची. का सबट्रॅक्शन करायची, कारण ॲडिशन केली तर 5m प्लस 5m 10m होईल, आणि सबट्रॅक्शन केली तर 5m मायनस 5m कॅन्सल आउट होईल, इलिमिनेट होईल. म्हणून काय करायचं इथं, सबट्रॅक्शन करा. बघा सबट्रॅक्ट इक्वेशन 3, इक्वेशन 3ला सबट्रॅक्ट करा फ्रॉम कुठून सबट्रॅक्ट करायचं, 1 मधून. मग 1ला अगोदर लिहा. बघा 1 काय आहे, 5m मायनस 3n इज इक्वल टू 19 आहे, आणि इक्वेशन 3 काय आहे, 5m मायनस 30n इज इक्वल टू मायनस 35 आहे. आता सबट्रॅक्शन जर केली तर हा मायनस, हा प्लस प्लसवाले मायनस होतील, मायनसवाले प्लस होतील. हा 5m कॅन्सल होईल, 5m कॅन्सल होईल. आता लक्षात घ्या, हा मायनस 3n आहे आणि हा प्लस झालेला आहे, हा प्लस 30n. म्हणजे प्लस 30 मधून 3 मायनस करा, 30 मधून 3 गेले, प्लस 27 राहतील की नाही, म्हणजे 27n इज इक्वल टू. आता हा प्लस झालेला आहे, हा प्लस 35 आणि प्लस 19, प्लस 35 आणि प्लस 19. बघा 9 आणि 5 14, 14ला 4, 4ला 1, 3 आणि 1 4 आणि 1 5. आणि इथून जर तुम्ही n इज इक्वल टू लिहिलं तर हा होणार आहे 54 अपॉन, हा 27 इकडे आल्यावर डिवाइड जाईल की नाही, आणि 27 दुने 54 होतात की नाही, 27 दुने 54, म्हणजे n इज इक्वल टू किती भेटला, 2 भेटलेला. बघा अशा पद्धतीने n ची व्हॅल्यू 2 भेटली. आता n ची व्हॅल्यू भेटली. आता m ची व्हॅल्यू जर काढायची असेल, तर काय करणार बरं, पुट n इज इक्वल टू 2 इन इक्वेशन कुठे ठेवा, 1 मध्ये ठेवा, 2 मध्ये ठेवा, 3 मध्ये ठेवा. 2 मध्ये ठेवू कारण 2 थोडं स्वस्त दिसत आहे, बरोबर की नाही, थोडं सिंपल आहे की नाही यार. 2 इक्वेशन बघा ना, m मायनस 6n इज इक्वल टू मायनस 7, किती सिंपल आहे. मग ठेवा इथं n ची व्हॅल्यू. बघा m तर असाच राहील, m मायनस 6 इंटू nच्या जागेवर 2 ठेवा, 2 ठेवायची n ची व्हॅल्यू इज इक्वल टू मायनस 7. आता याला जर तुम्ही सॉल्व केला तर m मायनस साईन दुने 12 होतील इज इक्वल टू मायनस 7. मग m इज इक्वल टू काय होईल बरं, हा मायनस 7 तर असाच राहील, मायनस 12 इकडे आल्यावर काय होणार आहे, प्लस 12, आणि प्लस 12 मायनस 7, प्लस 12 मायनस 7, 12मधून 7 गेले तर 5 राहतील, म्हणजे m ची व्हॅल्यू आलेली आहे 5. म्हणजे लक्षात घ्या, अशा पद्धतीनं तुम्हाला इथं आन्सर भेटेल. याला तुम्ही व्हेरीफाय पण करू शकता. बघा m ची व्हॅल्यू किती आहे, m ची व्हॅल्यू आहे 5 मायनस 6 इंटू n ची व्हॅल्यू किती आहे 2, साइन दुने 12. बघा 5 वजा 12 म्हणजे वजा 7 येतं, आले की नाही RHS. तर अशा पद्धतीनं इथं लक्षात घ्या, खूप सिंपल असा हा प्रॉब्लेम नंबर 4 होता. बघा नेक्स्ट प्रॉब्लेम आहे इथं, प्रॉब्लेम नंबर 5. आता इथं लक्षात घ्या, इथं 5x प्लस 2y इज इक्वल टू मायनस 3 दिला आहे, आणि x प्लस 5y इज इक्वल टू 4 दिला आहे. आता इथं देखील काय करणार तुम्ही,
इथं एक्सचं कोएफिशियंट सेम करू शकता एकदम सहज. जर वायचं करायचं असेल तर याला मल्टिप्लाय करावं लागेल 5ने, मग हे 5 गुणे 10 होईल आणि याला 2ने मल्टिप्लाय केलं तर हे 2 5 10 होईल. म्हणजे दोघाला पण मल्टिप्लाय करावं लागेल तर वायचा कोएफिशियंट सेम होणार आहे. मग वायचा कोएफिशियंट सेम करणं थोडंसं लेंदी आहे ॲज कम्पेअर टू द एक्सच्या कम्पॅरेटिव्हमध्ये वायचा कोएफिशियंट सेम बनवणं थोडंसं महागात पडतं. त्यामुळं आपण इथं एक्सचा कोएफिशियंट सेम बनवूया. याला इक्वेशन 1 म्हणा, याला इक्वेशन 2 म्हणा. आता लक्षात घ्या बाळांनो, आता लक्षात घ्या, इथं तुम्हाला काय करायचं आहे, मल्टिप्लाय करा. मल्टिप्लाय इक्वेशन 2 बाय कितीने मल्टिप्लाय करावं लागेल, 5ने. मग 5ने मल्टिप्लाय केल्यावर काय होईल, 5 × x 5x प्लस 5 5 5 5 25y आणि 5 चौक 20. हे झालं इक्वेशन नंबर 3. याला इक्वेशन 3 म्हणा. आता 1 आणि 3ला ऑब्झर्व करा. 1 आणि 3ला ऑब्झर्व करा. हा इक्वेशन 1 आहे, हा 3 आहे. दोघांमध्ये एक्सचा कोएफिशियंट सेम झालेला आहे. दोघांमध्ये एक्सचा कोएफिशियंट सेम झालेला आहे. आता मग एक्सचा कोएफिशियंट सेम आहे, 5x आहे. बेरीज केले तर 10x होईल यार, 5x + 5x. म्हणून वजाबाकी करावा लागेल, सबट्रॅक्शन करावं लागेल. तर इथं सबट्रॅक्शन करा. सबट्रॅक्ट इक्वेशन 1 फ्रॉम 3 मधून 1ला सबट्रॅक्ट करायचं. इक्वेशन 1ला सबट्रॅक्ट करायचं आहे फ्रॉम 3 मधून. मग 3ला अगोदर लिहा. 3 मधून सबट्रॅक्ट करायचं आहे. म्हणून 5x + 25y = 20 आहे. याच्यामधून सबट्रॅक्ट करायचं आहे इक्वेशन 1ला. तर 1ला लिहा इथं 5x + 2y = आता सबट्रॅक्शन करायचं, हे मायनस होईल, हे मायनस होईल, हा प्लस होईल. बरोबर, हा कॅन्सल होईल. बघा 25 - 2y म्हणजे हा 23y राहील आणि हे 20 आणि हे अधिक 3 झालेलं आहे, ते 20. म्हणजे y बरोबर काय येणार आहे, 23/23 म्हणजे y = 1. बघा y = व्हॅल्यू आलेलं आहे तुम्हाला 1. आता y = 1 आली असेल तर पुट करा y = 1ला. पुट y = 1 इन इक्वेशन 2. आता तुम्ही म्हणणार 2 मध्ये का, तर 2 थोडंसं सिम्पल आहे याच्यापेक्षा. बघा ना, इथं गुणाकार करावा लागेल याचा, मग सिम्प्लिफाय. हे थोडं सोपं आहे या इक्वेशनपेक्षा. हे इक्वेशन थोडं सोपं आहे. मग ठेवा इथं व्हॅल्यू. बघा x असाच राहील प्लस 5 ॲज इट इज. वायच्या जागेवर काय ठेवायचं, 1 ठेवायचं आहे = 4. याला सॉल्व करा. x + 5 × 1 5 होईल = 4. मग x = काय होईल, 4 आणि प्लस 5 इकडे आल्यावर -5 म्हणजे x = -1. बघा ना यार, 4 - 5 -1 येईल, बरोबर की नाही. तर अशा पद्धतीनं तुम्हाला x ची व्हॅल्यू -1 भेटेल. म्हणजे देअरफॉर सोल्युशन इज x, y = -1, अशा पद्धतीनं तुम्हाला याचा आन्सर भेटणार आहे. तुम्ही इथं ठेवून बघा, हे बॅलन्स होईल, हे व्हेरीफाय होईल. इथं पण ठेवून बघा, ठीक आहे. अशा पद्धतीनं हा क्वेश्चन नंबर 5 होता. एकदम सिम्पल आहे. चला आपण नेक्स्ट क्वेश्चन घेऊ लगेच. नेक्स्ट क्वेश्चन बघा. आता हा नेक्स्ट क्वेश्चन आहे. आता इथे याला बघून घाबरायचं नाही. बरेच पोरं लगेच घाबरून जातात. काय आलं म्हणे सर, हे 1/3x आला, इथं प्लस y आला = 10/3 आला. हे काही विचित्रच प्रकार दिसत आहे. काही टेन्शन घेऊ नको बाळ्या. तू बिंदासपणे हा क्वेश्चन ॲज इट इज लिहून टाक. ॲज इट इज लिहून घे की सोल्युशन लेट गिवन म्हणून लिहून टाकायचं इक्वेशन 1. आता काय करा, या इक्वेशनला तुम्हाला तिथं डिनॉमिनेटरची जर भीती वाटत असेल ना तर काढून टाकू शकतो त्याला आपण. याला मल्टिप्लाय करा, इक्वेशन 3ने मल्टिप्लाय करा. बघा तुम्हाला जर डिनॉमिनेटरची खूपच भीती वाटत असेल तर याला मल्टिप्लाय करा. मल्टिप्लाइंग ऑन बोथ साइड्स बाय 3. 3ने मल्टिप्लाय करा दोन्ही साईड. मग बघा हा काय होईल, 3 × 1/3x प्लस 3 × y = 3 × 10/3. 3 कॅन्सल, 3 कॅन्सल. म्हणजे इथं x + 3y = 10. अशा पद्धतीनं हे इक्वेशन भेटेल. या इक्वेशनला काहीतरी नाव द्या, नंबरिंग द्या, काही फरक पडत नाही. याला म्हणा इक्वेशन नंबर किती म्हणता, ठीक आहे. याला ए नाव देतो मी, हरकत नाही, ठीक आहे. याला आपण ए नाव देऊ. बघा आता झालं की नाही सोपं. फ्रॅक्शन बघून घाबरायचं नाही. फ्रॅक्शन क्लिअर करून टाकायचं खूप भीती वाटली तर. फ्रॅक्शन क्लिअर न करता पण सॉल्व करू शकता. पण ज्याला फ्रॅक्शन असा अपूर्णांक बघून भीती वाटते त्याने टेन्शन घ्यायचं नाही. फ्रॅक्शनला क्लिअर करून टाका, ठीक आहे. आता दुसरं इक्वेशन काय होतं बघा. दुसरं इक्वेशन काय आहे, 2x + 1/4y = 11/4 आहे. याला काय करावं लागेल,
मल्टिप्लाइंग बाय 4 ऑन बोथ साईड करा, मल्टिप्लाइंग बाय 4 ऑन बोथ साईड करा. लक्षात घ्या, खूप सिंपल आहे. मल्टिप्लाइंग बाय 4 ऑन बोथ साईड. बघा ह्याला मल्टिप्लाय करा आपण, मल्टिप्लाइंग बाय 4 ऑन बोथ साईड्स. आता दोन्ही साईडने आपण जर 4ने याला मल्टिप्लाय केलं तर हा होणार आहे 4 × 2x प्लस 4 × 2x प्लस 4 × 1/4y इज इक्वल टू 4 × 11/4. एक तर ब्रॅकेटमध्ये लिहा किंवा मल्टिप्लिकेशन सिम्बॉल. हा 4 4 कॅन्सल होईल, हा 4 4 कॅन्सल होईल. हा 4 दुने 8x होईल, 8x प्लस हा इथं फक्त y राहील. बघा 4 4 तर कॅन्सल झाला आहे, 1 × y म्हणजे y राहील इज इक्वल टू इथं 4 4 कॅन्सल झाला आहे म्हणजे इथं 11 राहील. बघा हे एक इक्वेशन भेटलं. या इक्वेशनला बी म्हणा, या इक्वेशनला बी म्हणा. आता इक्वेशन ए आणि बीला बाजूला घ्या, एक इक्वेशन ए आणि बीला इकडे लिहा. बघा आता इक्वेशन ए काय भेटलं आहे तुम्हाला, x + 3y इज इक्वल टू 10 आहे, बरोबर. हे इक्वेशन ए होतं तुमचं. आणि इक्वेशन बी काय भेटलं आहे, 8x + y इज इक्वल टू 11. हे इक्वेशन बी आहे, हे इक्वेशन बी आहे. आता लक्षात घ्या, आता एकदम सिंपल वेमध्ये तुम्ही फ्रॅक्शनला क्लिअर केलेला आहे, तर एकदम सिंपल वेमध्ये तुम्ही याला सॉल्व्ह करू शकता बाय डुईंग आयदर द कोएफिशियंट ऑफ एक्स व्हेरिएबल सेम और वाय व्हेरिएबल सेम. एक तर एक्सचा कोएफिशियंट सेम करा किंवा वायचा कोएफिशियंट सेम करा आणि याला एकदम सिम्पली सॉल्व्ह करा. आता एक्सचा कोएफिशियंट जर सेम करायचा असेल तर इथं 8ने मल्टिप्लाय करावं लागेल. जर वायचा सेम करायचं असेल तर याला 3ने मल्टिप्लाय करा. चला वायचा करायचा का, चलो वाय का करेंगे चलो. बघा मग इथं मल्टिप्लाइंग इक्वेशन बी बाय 3ने मल्टिप्लाय करा. का, कारण इथं 3 × y 3y होईल आणि इथं 3y आहे. मग याला 3ने मल्टिप्लाय करायचं. मग काय होईल, 8 × 3 = 24x प्लस 3y बरोबर 11 होईल. याला काहीतरी इक्वेशन सी म्हणा हवं तर, इक्वेशन सी म्हणा. ठीक आहे. आता लक्षात घ्या, आता इक्वेशन सीला आणि इक्वेशन एला जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर दोन्ही इक्वेशनमध्ये वायचा कोएफिशियंट सेम झालेला आहे, 3y + 3y + 3y. ॲडिशन केली तर 3y + 3y 6y होईल. त्यामुळे सबट्रॅक्शन करा. तर इथं लिहा सबट्रॅक्ट इक्वेशन ए फ्रॉम सी. सी मधून एला सबट्रॅक्ट करा, सी मधून एला. मग सीला अगोदर लिहा 24x + 3y इज इक्वल टू 11. नंतर एला लिहा x + 3y इज इक्वल टू 10. याची जर सबट्रॅक्शन केली मायनस मायनस मायनस. बघा आता हा +3y - 3y विल गेट कॅन्सल. 24x मधून x गेला तर 23x राहील, इथं 23x राहील, बरोबर. आणि इथून 11 मधून जर 10 मला तुम्ही जर माइनस केलं, 11 मधून जर 10ला माइनस केलं, क्या हम सही जा रहे हैं, हमने इधर 3 से मल्टीप्लाई ही नहीं किया यार. अरे क्या लल्लू लोग हो यार तुम. आता लक्षात घ्या बाळ्यांनो, इथं यार 8 × 3 = 24, 3 × 1 = 3y आणि 11 × 3 = 33 होतील ना यार. इथं 33. ओके, डोंट वरी. मग हे 33 आहे, दिस इज 33. ओके. आता बघा 33 मधून 10 मायनस केलं तर इथं 23 राहणार आहे. म्हणजे x बरोबर काय येईल, 23/23. आणि 23/23 म्हणजे एक्सची व्हॅल्यू आली 1. आता एक्सची जी व्हॅल्यू भेटली ती इथं पुट करा. ए मध्ये ठेवा किंवा बी मध्ये ठेवा किंवा सी मध्ये ठेवा. ए मध्ये ठेवून देऊ. बघा पुट एक्स इज इक्वल टू 23 1 आहे रे, सॉरी. एक्स इज इक्वल टू 1. पुट एक्स इज इक्वल टू 1 इन इक्वेशन ए. मग ए काय आहे बघा, एक्सची व्हॅल्यू 1 ठेवा म्हणजे 1 + 3y इज इक्वल टू 10. म्हणजे 3y इज इक्वल टू काय होईल, 10 - 1. हा +1 इकडे आलं काय होणार, -1. म्हणजे 3y इज इक्वल टू 10 मधून 1 गेला तर 9 राहतील. म्हणजे y इज इक्वल टू 9/3 आणि 9/3ला जर तुम्ही सॉल्व्ह केलं तर हे येणार आहे. मीन्स द सोल्युशन इज x, y इज इक्वल टू 1,3. तर अशा पद्धतीनं हा क्वेश्चन नंबर 6 होता. हा पण खूप सिंपल असा क्वेश्चन आहे, लक्षात घ्या. जरी फ्रॅक्शन असला तरी सिंपल आहे, डोंट वरी. ठीक आहे. तर एकदम बढिया हा क्वेश्चन होता. चला नेक्स्ट. हां बघा आता ही कंडिशन पण खूप जबरदस्त आहे, खूप जबरदस्त कंडिशन आहे. याच्यानंतर शेवट आहे. ठीक आहे. सबस्टिट्यूशन मेथड आपण नंतरच्या सेशनमध्ये घेऊ. बघा आता जेव्हा तुम्हाला अशा पद्धतीचा क्वेश्चन येईल ना,
आता या क्वेश्चनला जर तुम्ही जर चांगल्या पद्धतीनं जर बघितलं, व्यवस्थित तुम्ही केअरफुली जर ऑब्झर्व केलं, तर पहिल्या इक्वेशनमध्ये जो एक्सचा कोएफिशियंट आहे तो दुसऱ्या इक्वेशनमध्ये वायच्या कोएफिशियंटच्या बरोबर आहे. बघा ना यार, लिहू आपण याला. बघा, सोल्युशन लेट गिवन. सी द गिवन इक्वेशन्स आर 99x plus 101y is equal to 499. याला इक्वेशन नंबर 1 म्हणा, याला इक्वेशन 1 म्हणा. दुसरं इक्वेशन काय आहे बघा, 101x plus 99y is equal to 501. याला इक्वेशन 2 म्हणा. आता तुम्ही जर हे दोन्ही इक्वेशन ऑब्झर्व केलं ना, तर तुमच्या लक्षात येईल की पहिल्या इक्वेशनमध्ये जो एक्सचा कोएफिशियंट आहे 99, तो सेकंड इक्वेशनमध्ये वायचा कोएफिशियंट आहे 99. आणि पहिल्या इक्वेशनमध्ये जो वायचा कोएफिशियंट आहे, जो वायचा कोएफिशियंट तुम्हाला इथं दिसतोय 101y, तो सेकंड इक्वेशनमधल्या एक्सचा कोएफिशियंट आहे. जेव्हा अशा प्रकारचा प्रॉब्लेम येईल, अशा टाईपचा प्रॉब्लेम येईल, तेव्हा काय करायचं, एकदा या दोन्ही इक्वेशनची ॲडिशन करायची, एकदा सबट्रॅक्शन करायची, तुम्हाला एकदम सिंपल इक्वेशन भेटतील. तर चला आपण पहिलं ॲडिशन करू. पहिलं आपण या दोघांची ॲडिशन करू. बघा, ॲडिंग इक्वेशन 1 and 2, ॲडिंग इक्वेशन 1 and 2, ॲडिशन करू आपण दोघांची. सी हियर, ॲडिंग इक्वेशन 1 and 2, ॲडिंग इक्वेशन 1 and 2. डायरेक्ट ॲडिशन लिहायची तर डायरेक्ट लिहा, किंवा इथं परत ते नंबर लिहून टाका. 99x plus 101y is equal to 499. आणि इकडं होता 101x plus 99y is equal to 501. जर ॲडिशन केली तर हा 99 आणि 101 म्हणजे हा 200x होईल, प्लस हा 200y होईल. तुम्ही बेरीज करा आणि 501 आणि 499 हा 1000 होईल. 1000. आता याला 200ने डिवाइड करा. 200ने जर डिवाइड केलं तर हा होईल x plus y is equal to 5. x plus y is equal to 5. काय केलं आपण इथं, 200ने याला डिवाइड केलं. हे बघा यार, तुम्हाला इथं क्लॅरिटी नाही भेटली तर काय करायचं, इथं हे 1000 आहे, ठीक आहे, हे 1000 आहे. इथून एक काम तुम्ही करू शकता, इथून दोघांमधून 200ला कॉमन काढा. इथून 200 कॉमन काढला तर इथं x plus y राहील. आणि याला तुम्ही 200 गुणिले 5 लिहू शकता की नाही. 200 गुणिले 5, 200 गुणिले 5 1000 होतात की नाही. इकडचे 200 कॅन्सल, इकडचे 200 कॅन्सल, दोन्ही साईडला 200 कॅन्सल. म्हणजे x plus y is equal to 5. x plus y is equal to 5. याला म्हणा इक्वेशन नंबर 3. सो नेम दिस ॲज इक्वेशन नंबर 3. अशा पद्धतीनं तुम्हाला एकदम सिम्पल इक्वेशन भेटलेलं आहे. एकदा ॲडिशन केली, आता एकदा सबट्रॅक्शन करायची आहे. बघा, आता सबट्रॅक्शन करा. सबट्रॅक्शन करत असताना सबट्रॅक्ट इक्वेशन 1 from 2. 1 from 2 करा, 2 from 1 करा, काही फरक पडत नाही. आपण 1ला सबट्रॅक्ट करतो 2 मधून, मग 2ला अगोदर लिहा. 101x plus 99y is equal to 501. आणि 1 इक्वेशन काय आहे, 99x plus 101y is equal to 499. आता याची सबट्रॅक्शन करतोय आपण, तर हा मायनस, हा मायनस, हा मायनस. बघा, आता 101x मधून 99x दिलं तर 2x राहतील की नाही, 2x. आणि 99y वजा 101y म्हणजे वजा 2y राहील, अधिक 99 वजा 101 वजा 2 राहतील की नाही. आणि इकडं जर तुम्ही 501 मधून 499 मायनस केलं तर 2 राहतील. आता इथून 2ला कॉमन काढा. 2 कॉमन काढला तर x minus y बरोबर 2. आणि हा 2 तिकडे गेल्यावर भागिले होईल, म्हणजे x minus y इज इक्वल टू 2 भागिला 2, म्हणजे x minus y इज इक्वल टू किती आला, 1 आलेला आहे. याला म्हणा इक्वेशन नंबर 4. बघा, एकदा ॲडिशन केली, एकदा सबट्रॅक्शन केली. ॲडिशनने आपल्याला x plus y इज इक्वल टू 5 असं एक सिम्पल इक्वेशन भेटलं. सबट्रॅक्शनने आपल्याला x minus y इज इक्वल टू 1 असं एक सिम्पल इक्वेशन भेटलं. आता या दोघांना सॉल्व करायचं. ॲडिशन करून सॉल्व करा किंवा सबट्रॅक्शन करून सॉल्व करा. ॲडिशन केली तर प्लस वाय मायनस वाय इलिमिनेट होणार आहे. आता ॲडिंग करा, ॲडिंग इक्वेशन 3 and 4. चला बघा, आपण याला सॉल्व करू. ॲडिशन करू आपण इक्वेशन 1 आणि 2 ची. डोंट वरी, चलो आ जाओ. ॲड इक्वेशन 3 and 4. बघा, 3 आणि 4ला ॲड करू. 3 इक्वेशन काय आहे, x plus y इज इक्वल टू 5, x minus y इज इक्वल टू 1.
ॲडिशन करतोय आपण एक्स प्लस एक्स 2x होईल, प्लस वाय मायनस वाय कॅन्सल, 5 आणि 1 6, म्हणजे एक्स बरोबर 6/2, म्हणजे एक्स इज इक्वल टू आला 3. एक्स इज इक्वल टू, आता एक्सची व्हॅल्यू पुट करा, पुट एक्स इज इक्वल टू 3 इन इक्वेशन पुढं ठेवणार इन इक्वेशन 3 मध्ये ठेवा किंवा 4 मध्ये ठेवा, इक्वेशन 3 मध्ये ठेवून देऊ आपण, इक्वेशन 3 मध्ये. मग काय होईल बघा, हा एक्स प्लस वाय आहे म्हणजे 3 + y इज इक्वल टू 5, म्हणजे y इज इक्वल टू काय होणार आहे 5 - 3, म्हणजे y इज इक्वल टू 2. तर अशा पद्धतीनं तुम्हाला सोल्युशन भेटणार आहे. देअर फॉर सोल्युशन इज x, y इज इक्वल टू 3, 2. तर अशा पद्धतीनं तुम्हाला इथं जे सोल्युशन आहे हे भेटणार आहे. ठीक आहे, खूप सिम्पल आहे. एक शेवटचा प्रॉब्लेम घेऊ आपण, शेवटचा प्रॉब्लेम लक्षात घ्या. हा शेवटचा पण सेम याच टाईपचा आहे, सेम याच टाईपचा. आता लक्षात घ्या, इथं देखील बघा काय आहे 49x - 57y इज इक्वल टू 172 आहे, याला इक्वेशन 1 म्हणा. आणि दुसरं इक्वेशन काय आहे 57x - 49y इज इक्वल टू 252 आहे, याला इक्वेशन 2 म्हणा. बघा, एकदा ॲडिशन करा, एकदा सबट्रॅक्शन करा. चला ॲडिशन करू आपण, ॲड 1 and 2 डायरेक्टली तुम्ही आता 1 and 2. बघा, दोघांची जर बेरीज केली तर 49 + 57 किती होतील रे बाळे, 49 + 57 बघा 9 आणि 7, 16ला 6, हातचाला 1, म्हणजे 106 होतील की नाही, 106x बरोबर. 106x या दोघांची जर ॲडिशन केली, हे 57 आहे यार, 57 आहे, या दोघांची जरी केली तर हा पण काय होणार आहे 106y बरोबर. या दोघांची करा, हे 2 आणि 2 4, 7 आणि 5 12ला 2, हातचाला 1 आणि 1 2, 224. बघा, ॲडिशनने असा तुम्हाला रिझल्ट भेटतो, असा रिझल्ट भेटतो. ठीक आहे, असा रिझल्ट भेटतो. क्लिअर आहे बरोबर. जातोय आपण 49x - 57y. येस, इट इज ओके. ठीक आहे, आता लक्षात घ्या, यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, ॲडिशन करतो ना यार, बेरीज व्हायला पाहिजे ना, थोडे जास्त होईल ना यार. मी तेच म्हटलं, कुछ तो गडबड आहे. बघा, व्यवस्थित करा. 2 आणि 2 4, 2 आणि 2 4. आता लक्षात घ्या, 7 आणि 5 12ला 2, हातचाला 1, 2 आणि 1 3 आणि 1 4. तर अशा पद्धतीनं तुम्हाला हे भेटणार आहे. जस्ट वेट 1 मिनिट.